नमस्कार सर्वांना। शनिवार हा कर्मदाता आणि न्यायाची देवता शनी महाराजांचा दिवस आहे। शनिवारी हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील दुःख दूर होतील, पण हे उपाय कोणालाच न सांगता गपचूप करायचे आहे। जर चांगल्या कर्माचं चांगलं फळ देत असतील तर ते वाईट कर्माची शिक्षा देण्यास देखील पुढे मागे पाहत नाही। शनी क्रोधित झाला तर जीवनात वाईट घटना घडू लागतात। व्यक्तीला समस्यांना तोंड द्यावं लागतं। तुमच्यासोबतही अशा काही घटना जर घडत असेल किंवा तुमचं काही जर नुकसान होत असेल तर तुमच्या मागे शनीची साडेसाती असल्याचे संकेत मिळतात। शनी नाराज असल्यावर अघटित घटना घडतात। अशा वेळी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे। शनींचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शनिवारी कुणालाच न सांगता मी पुढे उपाय सांगत आहे ते नीट ऐका आणि त्या प्रकारेच करा। तर शनिवारी कोणते उपाय करायचे आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे शनिवारी शनी यंत्राची पूजा केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो। शनिदेवाच्या वाईट प्रभावांना शांत करण्यासाठी शनिवारी शनी यंत्राची पूजा करा। मांसाहार सोडून द्या आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा। या दिवशी काळ्या गाईला उडीद डाळ किंवा तीळ खाऊ घाला। त्यानंतर दुसरा उपाय, शनिवारी ब्रह्ममुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा। यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याला नमस्कार करून 7 वेळा प्रदक्षिणा घालावी। या उपायानेही शनी महाराज लवकर प्रसन्न होतात। त्यानंतरचा उपाय म्हणजे कर्जाचे जर ओझे वाढले असेल आणि जर त्याच्यातून मुक्तता हवी असेल तर शनिवारी काळ्या गाईला बुंदीचे लाडू खाऊ घाला आणि कपाळावर कुंकूचा टिळक लावून गाईची पूजा करा। या उपायाने लवकरच तुमचे कर्जाचे ओझे कमी होतील आणि कर्जमुक्ती मिळेल। त्यानंतरचा उपाय, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी मोहरीचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहा आणि त्यानंतर ते तेल तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता की जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी। त्यानंतरचा उपाय म्हणजे शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचे 9 दिवे लावायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाभोवती ते दिवे फिरवायचे आहे। यानंतर शनिदेवाची प्रार्थना करायची आहे। हा उपाय केल्यास नक्कीच तुम्हाला चांगली नोकरी मिळण्यास मदत होईल। त्यानंतरचा उपाय म्हणजे तीळ, काळे उडीद, तेल, गूळ किंवा काळे कपडे शनिवारी कुणालाही न सांगता दान करा। शास्त्रात सांगितले आहे की निस्वार्थपणे आणि गुप्तपणे केलेल्या दानाला फार फळ मिळत असते। त्यामुळे हे उपाय तुम्ही शनिवारी नक्की करून बघा। नक्कीच तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर होऊन शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहील आणि तुमचे जे काही काम अडकलेले असतील तेही लवकरात लवकर पूर्ण होतील। तर आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।